विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी धान्य पिकांच्या लागवडीकरिता कृषी विभागात स्वयंचलित पेरणी यंत्र दाखल झालं असून याचा प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवण्यात आला। यावेळी शेतकऱ्यांना सोबत कृषी विभागाचे अधिकारी आणि भाजपा शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय ठेंबरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। खरीप हंगाम तोंडावर असताना कृषी विभागाने काय तयारी केली आहे याचा आढावा घेण्यासाठी आज भाजप शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय ठेंबरे यांनी गोंदियातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या हिवरा कृषी विज्ञान केंद्रात बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीत शेतकरी, सरपंच, कृषी सहाय्यक आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते। येत्या खरीप हंगामात खते, बियाणे आणि कीटकनाशक किती प्रमाणात उपलब्ध आहेत याचा आढावा घेतला। सोबतच पोकरा योजनेअंतर्गत किती गावात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असून काय काय योजना समजावून सांगण्यात आल्या याची माहिती घेण्यात आली। तर यावर्षी पहिल्यांदाच गोंदियात स्वयंचलित पेरणी यंत्र दाखल झाल्याने मजुरांनाच होणारा तुटवडा पाहता हे पेरणी यंत्र किती उपयोगी पडेल याचा प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवण्यात आला। तर या स्वयंचलित पेरणी यंत्राने धान्य पिकांची लागवड केल्याने उत्पादन क्षमतेत वाढ होईल। सोबतच पिकांची लागवड योग्य पद्धतीने होणार असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे। तर गोंदिया तालुक्यातील काही शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर या यंत्राच्या साहाय्याने धान्य पिकांची लागवड कृषी विज्ञान केंद्र करून देणार आहे। यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र हिवरा यांच्याशी संपर्क साधावा अशी विनंती कृषी विभागाने शेतकऱ्यांना केली। माझं नाव भोजराज नंदलाल टेंबरे, निवासी किडंगी पार, तहसील गोंदिया, जिल्हा गोंदिया। आज आपण या ठिकाणी कृषी केंद्रामध्ये आलेला आहात। काय तुम्हाला नेमकी माहिती मिळाली या यंत्राबद्दल आणि खरंच हा यंत्र आपल्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे काय? सध्याच्या काळात शेतकऱ्याला शेतात शेती करायला मजुरांची एवढी अडचण आहे की काही सांगता येत नाही ना। आज जे यंत्र शासनाकडून केविकीमध्ये आपल्याला दाखवलं ते खूप आवश्यक आहे। शासनाने असे यंत्र मला वाटते गावोगावी पुरवायला पाहिजे असं माझं मत आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप बचत होईल ना, व्यवस्थित शेती करता येईल शेतकऱ्याला। याआधी आपण परिलावणी करता गादी वाफेचा वापर करतो किंवा खार टाकत होतो, तर आता याच्यातला काय आपल्या बचत काय होणार आहे? वेळेची आणि पैशाची काय बचत होणार आहे? याच्यात शेतकऱ्याला अगोदर खारी टाकायला जागा तयार करावं लागे, ती नांगरटी करावं लागे, त्याच्यानंतर त्याचा पैसा द्यावा लागे। ते झाल्यानंतर शेतकऱ्याला ते शेतात रोवणं लावण्याकरता खार खोदायची असते, त्याचा पैसा द्यावा लागे। मग शेतात बायांना रोवण्याकरता पैसा द्यावा लागे। म्हणजे 3 प्रकारचे बचत याच्यात सध्या तरी होताना दिसत आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।